अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज धीराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गजानन महाराजच्या चरणी साष्टांग नमन आणि सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा. हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आणि आज गजानन महाराजचा प्रगट दिन असल्यामुळे आम्ही गेलो होतो गजानन महाराजच्या मंदिरात. आणि हे मंदिर जे गजानन महाराजच्या संस्थेचं आहे पुण्यामध्ये, ते माझ्या घराजवळून जवळच आहे. आळंदीच्यासाठी हे संस्थान बनवलेलं आहे. आणि गजानन महाराजचं संस्थान जे जणू असं वाटत होतं की शेगावलाच आलो असं होतं. इथे खूप छान व्यवस्था केलेली होती आणि सजावट पण खूप छान केली होती. श्रीजित आणि मी आधी येऊन गेलो होतो आणि श्रीजितच्या पप्पांनी गाडी घरी नेऊन ठेवायला गेले होते, कारण इथे आरटीओवाले गाडी घुसलत होते आणि आज खूप गर्दी होती, त्यामुळे गाडी पण लावायला जागा नव्हती. म्हणून यांनी परत घरी नेऊन ठेवली गाडी. आणि आमचं घर इथून जवळच आहे. आणि हे गजानन महाराजचं संस्थान असं वाटत होतं की आपण शेगावला चालू, म्हणून सर्व ठिकाणी शेगावसारखंच होतं. आणि इथले भिंतीला कलरिंग वगैरे पण शेगावसारखंच बनवलं आहे आणि व्यवस्था पण जणू शेगावसारखीच आहे. आणि इथले जे माऊली म्हणून असतात ते पण तिथे सर्व शेगावातून आले होते इथे आज, म्हणजे दर्शनासाठी जे भक्त येतात त्यांना त्यांची व्यवस्था करण्यासाठी. आणि श्रीजित बघा एवढ्या गर्दीमधून सर्व पायऱ्या चढत दर्शनासाठी आला. गर्दीमधून त्याला काही दिसत पण नव्हतं, तरी वरवर चढत होता. आणि हा जो पायऱ्या दिसतात हा सर्व पायऱ्या श्रीजित चढला फक्त दर्शनासाठी. त्याला सांगितलं होतं मी की आपण मंदिरात जात आहे, आपल्याला गजानन महाराज दिसते म्हणून आपण दर्शन करायला जात आहे. तो सर्व पायऱ्या चढला आणि सकाळीच गेलो होतो म्हणून श्रीजितचं मूड पण खूप खुश होतं. नाही तुमच्याच जवळ दिला. आता आमचं दर्शन करून झालं होतं आणि इथे महाप्रसाद पण होता. महाप्रसादाच्या लाईनमध्ये लागलो आणि महाप्रसाद घेतला. आणि इथेच मला माझ्या माहेरचे म्हणजे तळेगावचे लोक पण दिसले आणि ते बघून खूप छान वाटत होतं. चला